हॅलो सर. बोला. नमस्कार, बोला. नमस्कार. हं. सर, पुरुषांप्रमाणे महिलांमध्ये देखील फोरस्किन असते का? आणि त्याचा काही फायदा असतो का? याबद्दल माहिती पाहिजे होती. वाह! 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 खूप वाह! खूप अतिशय छान प्रश्न छान. विचारला. खरंय. मला वाटतं तुम्ही ईमेलवर हे सर्च केलेलं दिसतं येस, पूर्ण. येस, येस. हे बघा, पुरुषांमध्ये आपण नेहमी डिस्कशन करतो, की लहान मुलांमध्ये फोरस्किन हो, आहे, हो. त्याला फुगा येतो, त्याला इन्फेक्शन होतं आणि मग अहो, हे महिलांमध्ये अस्तित्वात असतं का? कारण इकडनं सुरू नॉर्मल करूया. एनाटॉमी देखील खूप जणांना माहीत नाही. सांगूया आपण. नक्कीच. जेव्हा डेव्हलपमेंट होत असते आपल्या गर्भाशयामध्ये, मुलगा आणि मुलगी जवळपास 3 वर्षाच्या वयापर्यंत सेम असतात. 3 महिन्यापर्यंत म्हणेल मी आणि नंतर सेपरेशन होताना जो लिंगाचा भाग आहे, तो पुरुषांमध्ये मोठा होतो आणि स्त्रियांमध्ये तो बारीक होत जाऊन शेवटी त्याचं क्लायटोरिस बनतं. त्याच पद्धतीने क्लायटोरिस बनल्यानंतर इन्नर लिप्स वर गेल्यानंतर एक प्रकारची त्यावर कॅपिंग तयार करतात. त्याला आपण हूड म्हणतो किंवा त्याला आपण फोरस्किन देखील म्हणतो. पण पुरुषांमध्ये फोरस्किन म्हणतो, स्त्रियांमध्ये त्याला हूड म्हणतो आणि ही वरच्या नाजूक भाग जो आहे त्या ठिकाणी गोलाकार भाग ज्याला क्लायटोरिस म्हणतो, त्याला ते सेन्सेशन जे आहेत ते कपड्यांना रबिंग होऊ नये, त्या ठिकाणी अननेसेसरी इचिंग होऊ नये, त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊ नये, म्हणून ही स्किन देखील त्यावर स्लाईड होत असते आणि या फोरस्किनला जे आहे आपण त्याला प्रोटेक्टिव्ह स्किन म्हणतो आणि ते आतल्या क्लायटोरिसला सेन्सिटिव्ह आणि सेफ ठेवते, ज्यामुळे ते ॲक्ट करताना त्यांना पेन किंवा कसल्याही प्रकारचा एक डिफिकल्टी होत नाही. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच स्त्रिया ज्या कंप्लेंट करतात ना, की मला ॲक्ट करताना पेन होतो, पेन मला होतो. सहन होत नाही. म्हणून बऱ्याचदा ते अलाऊ करत नाहीत. पण त्याची निगा जर ठेवली, तर काहीच काळजी करायची गरज नाही.